तर नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला एक मी माहिती अशी घेऊन आलेलो आहे की मित्रांनो, आज मी तुम्हाला जरा वेगळं सांगणार आहे की देवदिवाळी ही का साजरी करतात। देवदिवाळी ही दोन प्रकारची आहे मित्रांनो, माझ्या म्हणण्यानुसार तरी। एक शंकर भगवानांची आणि दुसरी आहे ती आपल्या श्रीराम यांची। तर देवदिवाळीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। महादेवाची आपली देवदिवाळी जी आहे ही का नाव पडलं, हे कशामुळे पडलं, आणि आपल्या याचं सुद्धा सांगणार आहे श्रीरामांबद्दलचं सुद्धा। तर कार्तिक पौर्णिमेला भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला, या कारणास्तव देवतांनी कार्तिक पौर्णिमेला आनंदाने दिवाळी साजरी केली। तेव्हापासून कार्तिक पौर्णिमेला देवदिवाळी म्हटले जाऊ लागले, कारण दिवाळी साजरी करण्यासाठी सर्व देव पृथ्वीवर आले होते। कार्तिक पौर्णिमा ही देवदिवाळी म्हणून साजरी केली जाते मित्रांनो। हे आहे देवदिवाळीबद्दलचं मागचं मेन कारण की देवदिवाळी का म्हणतात, तुम्हाला सुद्धा माहिती असावं। सगळ्यात महत्त्वाचं, कार्तिक पौर्णिमेला ही दिवाळी साजरी केली जाते। या दिवशी भगवानाने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला, या निमित्ताने लोक दिवे दान करतात आणि याला देवाची दिवाळी म्हणतात। कार्तिक पौर्णिमेला स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे। स्नान आणि दानाचे म्हणजे आंघोळीचे आणि दानाचे खूप महत्त्व आहे मित्रांनो। दान म्हणजे दान धर्म करण्याचे खूप महत्त्व आहे। या दिवशी असे केल्यामुळे मित्रांनो असं होतं की पुण्य प्राप्त होतं असे मानले जाते मित्रांनो। दान धर्म केल्यामुळे पुण्य प्राप्त होतं असं मानलं जातं। दिवाळीच्या दिवशी कशी म्हणजेच वाराणसीमध्ये एक विलक्षण नजारा पाहायला मिळतो। या दिवशी काशीचे सर्व घाटावर, जे काशीचे सर्व घाट आहेत मित्रांनो, त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात दिवे लावले जातात। असे केल्यामुळे मित्रांनो काशीच्या पूर्ण जे तुम्हाला काशी जी पाहायला मिळेल ना, वरनं जर तुम्ही ड्रोन कॅमेराने वगैरे जर शूट केलेले असतील ना व्हिडिओ, तुम्हाला पाहत असाल तुम्ही रीलवरती याच्यावरती, तो खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला नाही का तिथं व्हिडिओ दिसत असतील। त्रिपुरासुराबद्दल जरा तुम्हाला सांगतो मित्रांनो। त्रिपुरासुराने स्वर्गात दहशत निर्माण केली होती। देवदिवाळीची कथा महाभारतातील कर्ण पर्वात आढळते। देवदिवाळीच्या या कथेनुसार भगवान शिवाने कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला होता। त्रिपुरासुर तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युतमाली असे 3 पुत्र होते। विद्युतमालीला असे 3 पुत्र होते, म्हणजे त्या पुत्रांचे नाव मित्रांनो तुम्हाला सांगितलेले आहेत, त्रिपुरासुर, तारकासुर आणि ताराक्ष। हे विद्युतमालीचे 3 पुत्र होते। आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने भगवान ब्रह्मदेवाकडे अमरत्व वरदान मागितले, परंतु त्याला नकार देण्यात आला। त्यानंतर त्याने एक वरदान मागितले ज्यामुळे त्याचा मृत्यू जवळ अशक्य होईल। अभिजित नक्षत्रात ते वरदान असं होतं मित्रांनो की अभिजित नक्षत्रात तिघेही एका ओळीत असतील, म्हणजे तिघेही भाऊ एका लाईनीत असतील। कोणीतरी एकाच माणसाने बाण मारेल तरच तो मरण असा वरदान त्या मित्रांनो त्यांनी मागितलं। त्याच्यानंतर भगवान शिवांनी ज्यावेळी पृथ्वीवरती आले तारकासुरचा वध करण्यासाठी, कार्तिक पौर्णिमेचा तो दिवस होता मित्रांनो। त्या दिवशी तो दिवस एकत्र येऊन त्या प्रकारे जसं वरदान होतं त्याप्रमाणे तिथं बाण मारला मित्रांनो भगवान शंकरांनी, आणि त्या तारकासुरचा वध झाला मित्रांनो। तर अशी आहे देवदिवाळीच्या मागची कथा। तर मित्रांनो तुम्हाला नाही का आता याच्यानंतरची व्हिडिओ अशी बनवणार आहे मित्रांनो मी, की अजून एक देवदिवाळी साजरी केली जाते त्याबद्दलची सुद्धा तुम्हाला मी नक्की माहिती सांगणार आहे मित्रांनो।